नमस्कार मंडळी, पाटलीनबाई चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आम्ही रेडी झालेलो आहोत। आज आम्ही म्हणजे मम्मी आणि मी आम्ही जात आहोत आज पळसदरीच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये। खूप टाइमापासून मम्मीची आणि माझी इच्छा होती की पळसदरीच्या आपल्या मठामध्ये भेट द्यावी। खूप टाइमापासून म्हणजे अगदी वर्ष सुद्धा गेले त्या गोष्टीला, पण असा काही टाइम आला नाही। तर आज मी मम्मीला घेऊन जाते मठामध्ये। मी पण फर्स्ट टाइम चालली आहे आणि तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन जाणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला छान सुंदर पळसदरीचं मठ आज दाखवणार आहे। तर चला भेटूया। अरे चल ना, चल चल चल। इथे बसली असती ना मम्मा। येस, बसा। आपल्याला काही पुढच्या स्टेशनमध्ये उतरायचं, पुढच्या डब्यात तर इथे कर्जत स्टेशनला उतरून जी समोर खोपोली ट्रेन लागली होती 2 नंबरवर, ती आम्ही पकडली आणि पळसदरीच्या स्टेशनला उतरलो। कर्जत नंतर एकच स्टेशन पळसदरी आहे, तर लगेच येतं 5 मिनिटांमध्ये। आणि हा स्टेशन असा काही आहे पळसदरीचा। थोडा डेव्हलप झालेला एरिया नाही आहे, पूर्ण असं सुनसान एरिया आहे। हे बघा पळसदरी दाखवते तुम्हाला स्टेशन। आणि त्या दिवशी गुरुवार होता आणि गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा वार असतो, तर भरमसाठ गर्दी अशी होती। ट्रेनला एवढं वाटलं नाही, पण उतरल्यानंतर खूप सारी पब्लिक दिसली आम्हाला। आम्ही त्यांच्या मागे मागे, आम्हाला ॲक्च्युली रस्ताही माहीत नव्हता, हा स्वामी समर्थांनीच नेलेला आहे आम्हाला इथे। तर ही जी पब्लिक आहे याच्या मागे मागेच आम्ही जात होतो। तर आम्ही इथून चालतच चाललो होतो। 10-15 मिनिटाचा काही डिस्टन्स असेल असं काही। आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता खूप झाडं झुडपं आहे, डोंगर वगैरे, इवन नदी पण आहे जवळपास इथेच। तर तुम्ही बघू शकता असं निसर्ग सानिध्यामध्ये वसलेलं आपलं स्वामींचं मठ आहे इथे। या नक्की दर्शनाला। आणि इथे चालून चालून आमची थोडी हालतच खराब झाली होती, सो पाण्याची बॉटल घेतली, 20 रुपयाची होती। इथे दुकान पण आहे, तर तेही काही टेन्शन नाही, मस्तपैकी पाणी वगैरे प्या। तर आता आपण परत आपल्या दिशेने चालायला लागलेलो आहोत, म्हणजेच आपल्या मठाच्या दिशेला। तर जाता जाता इथे एवढी झाडं झुडपं बघायला भेटतात। हे बघा, हे आपण जेव्हा गुढीपाडव्याच्या टायमाला जो गुढी उभारतो त्याचं तो बांबूचं झाड आहे ते। आणि बाजूलाच म्हशी बांधलेल्या आहेत। तर आपल्याला शहरामध्ये असं काही बघायला भेटत नाही, गाई वासरं ढुरं किंवा शेती, ताजी हवा, नदी असं काही बघायला भेटत नाही। तर गावांमध्ये खेड्यांमध्ये हे नॉर्मल आहे। तुम्ही आलात इकडे की याचा आस्वाद घेऊ शकता, आनंद घेऊ शकता, हे नॉर्मल आहे गावखेड्यांमध्ये। आणि समोरच विहीरसुद्धा आहे या गावामध्ये। ही विहिरीचं तुम्ही पाणी जर बघाल तर एवढं स्वच्छ पाणी आहे या विहिरीचं, खूप स्वच्छ असं पाणी आहे। म्हणजे शेवाळ साचलेलं नाही आहे किंवा कोणी काही घाणी वगैरे टाकून त्याला घाण नाही केली, एकदम स्वच्छ ठेवलेली आहे विहीर। आणि आता 2 मिनिटातच आपण स्वामींकडे म्हणजे मठाकडे पोचणार आहोत। आणि आवाज तर येतच असेल तुम्हाला भजनाचा वगैरे। ही बॅक साईड पासून आम्ही पोचलो, फ्रंट साईड दाखवते तिथून, मग तुम्ही पूर्ण मठ बघू शकता। तुम्ही इकडे येताना ट्रेनने सुद्धा येऊ शकता आणि 2 व्हीलर 4 व्हीलरने सुद्धा येऊ शकता। इथे पार्किंगला सुद्धा जागा आहे। आणि ही फ्रंट साईड आहे आपली मठाची। आणि इथे कसं थोडं पुढे आतमध्ये गेला तर चप्पल वगैरे ठेवायला छोटंसं रॅक दिलेला आहे, तिथे ठेवू शकता। बाकी बाहेरच तुम्ही बघू शकता हे अशी काहीतरी सुविधा आहे। थोडंसं काहीतरी केलं पाहिजे होतं या गोष्टीसाठी, पर एनिवेज देवाच्या ठिकाणी आलो तर असं काही बोलता येत नाही, सो इग्नोर करू शकतो।
शूज वगैरे ठेवून झाल्यानंतर तुम्ही साईडलाच बघू शकता, एंट्री करायच्या टायमाला देवाचे साहित्यासाठी हे छोटे छोटे स्टॉल शॉप लावलेले आहेत. इथे भरपूर सगळं काय काय भेटेल, पण सगळ्यांनाच माहिती आहे देवाच्या ठिकाणी सगळं महाग भेटतं. तर तयारी ठेवा. 20 रुपयाची जी वस्तू आहे ती नक्कीच 40-60 रुपयाची भेटेल. आणि इथे पाय धुवायला, हात धुवायला सुद्धा आहे, नळ दिलेले आहे. सुंदर पाय हात धुवून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. देवाच्या ठिकाणी आले तर स्वच्छ होऊन जायलाच पाहिजे. नंतर मग मम्मानी ही माझ्या आईने पूजेची थाली घेतली, जी 50 रुपयाची आम्हाला इथे भेटली. येस, थोडंसं महागच वाटलं मला, पण काय हरकत नाही. अशी सुंदरशी टोकरी होती. आणि नंतर आम्ही निघालो दर्शनासाठी. तर दर्शनाला भली मोठी लाईन होती इथे, कारण की गुरुवार होता आणि गुरुवार असल्यामुळे इथे महाप्रसादसुद्धा असतो. इथे टायमिंगसुद्धा आहे महाप्रसादाचा 1 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत. आणि एवढं भारी वाटलं ना, म्हणजे लाईनमध्ये पण उभं राहून तो एक्सपिरियन्स पण वेगळाच असतो. देवाला भेटण्यासाठीची आतुरता असते. देव लगच्या लगेच आपल्याला भेटवत नाही, तो थोडाफार वेट करतच सहजासहजी आपण देवाला नाही भेटू शकत. आणि लिटरली माझी मम्मी बोलत होती की 12:30 झाले, 1:45 झाला, आपल्याला जेवायला नाही भेटणार इथे. पण माझा विश्वास होता की स्वामी समर्थ आपल्याला असे भुकेले तर जाऊ नाही देणार इथून. आणि लिटरली सांगते, इथे 1:15-1:20पर्यंत आमचं छानसं दर्शन झालं होतं. आणि जेवढी गर्दी होती ना इथे, हे बघा, हे टायमिंग दिलेलं आहे. दुपारी, रात्री, रविवारी, पौर्णिमा, गुरुवार या ठिकाणी आपल्याला महाप्रसाद भेटतो. तर मी हे सांगत होती की आश्चर्य असं होतं ना, एवढी गर्दी होती आणि एवढी लाईन होती. मला पण असं वाटलं होतं की नाही भेटणार. एक टायमाला वाटलं होतं की नाही भेटणार जेवायला, ठीक आहे, काय हरकत नाही. पण यार, तुम्ही देवाच्या इथे आलेला आहात आणि देव असं कसं भुकेलं पाठवेल तुम्हाला. सगळी गर्दी फटाफट संपवली आणि सगळेजणं जेवत होते त्या ठिकाणी. एवढं भारी वाटलं ना ते बघून. आणि एक्सपिरियन्स असे येतात ना छान छान सुंदर. म्हणून देवा ठिकाणी जायचं आणि असं विश्वास ठेवूनच जायचं की सगळं चांगलं होणार, काही वाईट नाही होणार, काही वाईट घडूही देणार नाही देव. ही दादांची प्रतिमा इथे लावलेली आहे. खरं तर दादांनीच हे मठ बांधलेलं आहे. यांची स्टोरी एक जर मला भेटलं तर मी नक्की सांगेल ब्लॉगमध्ये, मला टाईम भेटला तर. आणि असं काही आतमध्ये आपण जेव्हा मंदिरात घुसतो तर तिथे बसण्यासाठी दिलेलं आहे. बसून तुम्ही तिथे जपमाला करू शकता, ध्यान करू शकता, रिलॅक्स होऊ शकता. तर मंडळींनो, स्वामींच्या दर्शनाच्या आधी आपल्याला बाप्पाची मूर्ती लागते इथे, छान सुंदर अशी गणपती बाप्पा मोरया. आणि त्याच्या बाजूलाच आपल्या स्वामींचं खूप सुंदर असं दर्शन आपल्याला झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपल्या व्लॉगमधून पण तुम्ही हे दर्शन घेऊ शकता, पाया पडू शकता. कारण काही जणांना नाही भेटत टाईम यायला वगैरे, आणि कधी कधी तर माहिती पण नसतं कसं यायचं. झाल्यानंतर प्रदक्षिणा घेताना गाभाऱ्यामध्ये आणि बाजूला सुद्धा स्वामींचीच मूर्ती आहे. हे आपल्या स्वामींचं आराम करायचं स्थान आहे. इथे ते आराम करायचे, तुम्ही बघू शकता. दर्शन झाल्यानंतर आम्ही सुद्धा इथे थोड्या वेळ बसलो, नामस्मरण केलं. आणि इथे सुंदर तुम्ही असं बघू शकता, नागाची एक मूर्ती दिलेली आहे आणि त्याच्या खाली आपले बाप्पा बसलेले आहेत. खूप सुंदर वाटतं बघायला. आणि असा हॉल आहे बसण्याकरता. इथे तुम्ही ध्यान करू शकता, नामस्मरण करू शकता. हे दिलेलं आहे तुम्हाला इथे बसण्यासाठी. हे पूर्ण हॉल तुम्ही बघू शकता. छान असं सुंदर शांत वाटतं मठामध्ये आलं की, म्हणून एवढी गर्दी असते मठामध्ये, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आमचं दर्शन झालं आणि आम्ही नंतर नेक्स्ट स्टेपला जेवायला जाणार होतो. तर आम्हाला कळलं की खालीसुद्धा एक जागा आहे. तर आम्ही त्या खालच्या जागेत जातच होतो, तुम्हाला मी दाखवते.
ॲक्च्युली आम्ही इथे कन्फ्यूज झालेलो की नक्की जेवायला किंवा बाहेरचा रस्ता काय आहे. तर इकडे सगळे चालले तर आम्हाला वाटलं हा बाहेरचाच रस्ता असावा खाली जाण्यासाठी. तर मम्मीला मी बोलली चल आपण जाऊया इथून. तर इकडे मी अगोदर एक माहिती घेतलेली की कसा आहे मठ वगैरे. तर मठाच्या खाली म्हणजे गाभाऱ्याच्या खाली अजून एक जागा अशी आहे की तिथे तुम्ही एकदम शांत बसून ध्यानस्थ होऊ शकता. तिथे 5-10 मिनटं बसू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकता. असा अंधार टाईप आहे तिथे एकदम. स्वामींचीच प्रतिमा आहे तिथे सुद्धा, स्वामींचीच मूर्ती आहे. हे बघा सगळेजण इथे असे बसलेले आहेत, मस्तपैकी ध्यान करत बसलेले आहेत. जे खूप जास्त मानतात आपल्या स्वामींना, ते ज्यांना टाईम नाही भेटत स्वामींना एकांतात बोलण्यासाठी, खूप आवाज असतो इकडे तिकडे, तर हा एक असं ठिकाण दिलेलं आहे खाली गाभाऱ्यामध्ये, म्हणजे गाभाऱ्याच्याहून खाली अशी एक जागा दिलेली आहे. तिथे एकदम शांत तुम्ही स्वामींशी बोलू शकता, मनातलं बोलू शकता, काय सुखदुःख वाटू शकता, मागू शकता आपल्या इच्छानुसार. तुम्ही अशी जागा दिलेली आहे. आम्ही सुद्धा 5 मिनटं बसलो. अगदी सुई पडेल असा आवाज इथे, पिन ड्रॉप सायलेन्स होतं इथे. येस, एकदम शांतता आहे. खूप छान वाटत होतं. लिटरली असं वाटत होतं की आपण स्वामी आपल्याशी बोलत आहे, आपण त्यांच्याशी बोलतो. एवढं मस्त तो एक वातावरण असं घडून आलं होतं तिथे. खूप छान वाटलं. नक्कीच या तुम्ही इथे दर्शनाला. ब्लॉग अजून संपलेला नाही आहे, पुढे बघत राहा. आम्ही आता जेवायला चाललेलो आहे. ही मोठी लाईन दाखवते, हा मोठासा हॉल दाखवते मी इथे तुम्हाला. इथे तुम्ही ना दानसुद्धा करू शकता. बाजूला एक छोटंसं ऑफिस आहे. हे बघा, हे सर लोक इथे आतमध्ये आहे या ऑफिसमध्ये. तर तुम्ही तिथे दान करू शकता जेवढं पाहिजे. जसं 101 झालं, 51 रुपये झालं, 501, ज्या तुमच्या मर्यादेनुसार तुम्ही इथे काय बोलतात ते दान करू शकता. आणि इथे ही अगरबत्तीसुद्धा आहे. 125ची अशी अगरबत्ती आम्ही उचलली होती, तर आम्ही 2 पॅकेटं उचलले, एक आजीसाठी एक आमच्यासाठी. आणि ही एक धूपसारखीच आहे, हिचा वास आम्ही लावून बघितला, खूप छान वाटतं. पण मस्त वाटतं की एक पळसदिरीची आठवण, एक मठाची आठवण आम्ही घेऊन आलेलो आहोत घरी. छान वाटतं की स्वामींच्या इथून अगरबत्ती घेऊन आले. जेव्हा तुम्ही लावणार ना घरी, तेव्हा तुम्हाला नक्कीच ती आठवण, ती मेमरी फुल जागृत होऊन जाते, फुल जागी होते ती आठवण. असं काही आहे याचं विशेष. तर सगळेजण घेतात. आम्ही काही इथे पैसेसुद्धा बघितलं नाही, काय नाही. देवाच्या ठिकाणी आलं आहे की काही नाही बघायचं, बिंदास उचलायचं, खर्च करायचा बिंदास. देणारा पण तोच आहे, घेणारा पण तोच आहे. वा, मी आज लेक्चररच झालेली आहे. तर या ठिकाणी आम्ही असं जेवायला चाललो आहे. हा हॉल आहे मोठासा. इथे पण लाईन लागते जेवणाकरता, खूप मोठी लाईन असते. नशीब आम्हाला एवढी लाईन भेटलेली नाही आहे. तर बघा, ही अशी काही लाईन आहे इथे. आणि मित्रांनो, प्लीज अपेक्षा करू नका, माझ्या मंडळींनो प्लीज अपेक्षा अशी करू नका की जेवण म्हणजे खूप असं एकदम 5 पक्वान भेटतील आपल्याला. अजिबात नाही. हा महाप्रसाद आहे. महाप्रसाद जे फक्त भेटतं ते खायचं चुपचाप आणि पोट भरायचं आणि पाणी प्यायचं मस्तपैकी. एवढंसं खाल्लं तरी तुमचं पोट आणि मन तृप्त होतं आहे. हा बघा, हा हॉल आहे मोठासा जेवणाकरता. म्हणजे किती पण गर्दी असली तरी पण जागा कमी पडणार नाही, एवढी भली मोठी जागा आहे. आणि इथे वॉश बेसिंग दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही स्वतःचं ताट ग्लास स्वतःहून इथे धुवून ठेवू शकता. म्हणजे इथे नोकर वगैरे असं कोणी नाही आहे धुणारे वगैरे, आपल्याला स्वतःचं काम स्वतःच करायचं आहे. इथे ही दुसरी लाईन लागलेली आहे जेवणासाठी. हे बघा, हे असं इथे काही जेवण वाढतात आपले सेवाकरी. तर आपल्या स्वामींचं हे वटवृक्ष आहे. इथे येऊन आपले स्वामी बसलेले होते. त्यांनी साक्षात्कार दिलेला आपल्या दादांना, तर की मी इथे येऊन बसेल तर तू माझी इथे प्रतिमा या फिर माझं मंदिर इथे बांध, असा साक्षात्कार झालेला दादांना. तर त्यांनी म्हणून हे मंदिर बांधलं आहे. इथे सुद्धा खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती दिसते. इथे सुद्धा तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. आणि ही आपल्या दादांची आहे पवित्र समाधी. इथे त्यांनी समाधी घेतली होती. मला सांगितलं की त्यांना साक्षात्कार झालेला म्हणून त्यांनी इथे मंदिर बांधलं होतं. आणि हे बघू शकता तुम्ही, सगळ्यात सुखी प्राणी इथे आपल्या मठामध्ये झोपलेला आहे. आणि आता माझ्या मम्मीची झाली सुरू शॉपिंग. म्हणजे तेच आपलं देवाचं सामान घेणार, चंदन वगैरे.
एवढं सगळं काही भेटतं इथे. चंदनाची पावडर भेटते, लाकूड भेटतो, मूर्ती, अगरबत्त्या, धूप इकडे सगळं भेटतं. अजून जपमाळा, खोटे खोटे जे आपले हार असतात सुंदर सुंदर ते आहे. स्वामींच्या भरपूर साऱ्या इथे मूर्ती वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. तांब्यामध्ये मातीच्या मूर्ती बोला किंवा औदुंबर वटवृक्षाच्या खाली बसलेली जी आपली स्वामींची प्रतिमा आहे, मूर्ती आहे, ती सुद्धा इथे भेटते. परत ते लाईट वगैरे लावलेलं सुद्धा आहे इथे मूर्त्या. तर भरपूर काही असं व्हरायटी आहे इथे. छान छान क्यूटशे गोष्टी आहेत इथे, बघू शकता तुम्ही. भरपूर काही घेण्यासारखं आहे इथे. प्रसाद वगैरे, प्रसाद तर खूप महाग होते इथे लिटरली, पण तरीसुद्धा घेतले आम्ही. किचन तुम्ही इथे बघू शकता. किचन पण भेटतात छोटे छोटेसे स्वामींचे. इथे पुस्तकं आहेत, चरित्र, स्वामी चरित्र, गुरुचरित्र असे पुस्तकं आहेत इथे. पण मम्मीलासुद्धा पुस्तक पाहिजे होतं स्वामी चरित्राचं, पण नाही भेटलं, ते अवेलेबल नव्हतं तेव्हा. मी सुद्धा इथून खूप क्यूट वस्तू घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवेल किती रुपयाच्या वगैरे काय ते. हे बघा, मूर्त्या बघा, तुम्ही बघू शकता. छोट्यात छोटी मूर्ती, मोठ्यात मोठी मूर्ती असे साईज अवेलेबल आहेत इथे. हे बघा, हे एक डोरला लावण्यासाठी किंवा घरात टांगवण्यासाठी असं दिलेलं आहे ते. मला फार आवडलं, मी घेतलं हे ॲक्च्युली. आणि हे खूप मोठं मोठं जपमाळा, हे बघा मूर्त्या बघा तुम्ही इथे. आम्ही ॲक्च्युली मूर्ती डिसाईडच करत होतो कोणती घ्यायची कोणती नाही, कळत नव्हतं आम्हाला. हे बघा, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत इथे. मम्मीला कधीपासून इथे भेट करायची होती मठामध्ये. फायनली मम्मीची भेट पण झाली, छानशी शॉपिंग पण केली मम्माने. हे बघा, हार बघा इथे. हे बघा, हे बुक स्टॉल आहे इथे आपलं. खूप सारे बुक्स इथे स्वामी रिलेटेड किंवा आपल्या देवाच्या रिलेटेड इथे तुम्ही वस्तू घेऊ शकता, बुक्स घेऊ शकता. तर या अगरबत्तीबद्दल आपण अगोदरच बोललेलो आहोत. ही अगरबत्ती धूपसारखीच आहे. 125 रुपयाची आहे. 250 ग्रॅम भेटेल तुम्हाला. आणि नंतर चंदनाची पावडरसुद्धा घेतली आहे मम्मीने. ओन्ली 45 रुपीजची घेतलेली आहे. चंदनाची पावडर लागत राहते देवाऱ्यामध्ये तसं. आणि हे जपमाळासुद्धा घेतलेली आहे मम्मीने. ओन्ली 50 रुपीजची भेटली आहे. त्यानंतर हे लटकनसुद्धा 100 रुपयाचं घेतलेलं आहे. यामध्ये जे लिहिलेलं आहे रोज वाचणं खूप गरजेचं आहे. काहीतरी उपयोग होईल माझ्यावर म्हणून हा क्यूटचा पार्ट मी एक घेतलेला आहे. फक्त 20 रुपयाचा भेटलेला आहे. आणि त्यानंतर हे एक आसन घेतलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं आसन आहे हे. एवढं सुंदर आहे ना हे. असं सोनेरी कोटिंग केलेलं हे आसन आहे. हे बघा, किती क्यूट वाटतं आणि किती सुंदर वाटतं. यामध्ये स्वामी तर नाही बसणार, कारण स्वामींची मूर्ती थोडीशी मोठी आहे, त्यामुळे स्वामींची तर नाही. बघू मम्मी आमची काय बसवते. त्यानंतर ही सुंदरशी स्वामींची मूर्ती आम्ही खूप शोधून घेतलेली आहे. 245 रुपयाची होती ही स्वामींची मूर्ती. 225 रुपयाची ही स्वामींची मूर्ती होती. एवढ्या मूर्ती असतात तिथे की तुम्ही लिटरली कन्फ्यूज होऊन जातात की कोणती घ्यायची मूर्ती. तर ही एवढी सुंदर मूर्ती आम्हाला भेटलेली आहे स्वामींची. फायनली स्वामी आमच्या घरी आलेले आहेत. आय एम सो हॅपी अँड ब्लेस्ड. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? हा सुंदर असा स्वामींना भेट देण्यासारखा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा. आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला तुम्हाला बेल बटन दिलेला आहे, ते पण नक्की क्लिक करा. त्याच्याने तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि तुमच्यासाठी असे सुंदर व्हिडिओ मी घेऊन येत राहील. तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनेलला. थँक्यू.